गणपती बाप्पासाठी काहीतरी खास हटके करायचं आहे, तेही अगदी तुमच्या बजेटमध्ये कमी वेळात बाप्पाचं सुंदर मखर आणि आकर्षक डेकोरेशन तयार करायचं असेल तर इथे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट निवडता येणार आहे। सुंदर फुलांच्या रिंगपासून रंगीबिरंगी फुलांच्या माळा, तोरण, कंठी आणि मखरासाठी लागणाऱ्या असंख्य सजावटीच्या वस्तू, तेही योग्य आणि बजेटमध्ये मिळणाऱ्या किमतीत। आणि विशेष म्हणजे तुम्हाला स्वतः डेकोरेशन करायचं नसेल तर तुमच्या आवडीनुसार पूर्ण मखराचं डेकोरेशन सुद्धा करून मिळणार आहे। म्हणजे जर तुम्हाला तुमच्या गणपतीचं स्वतःचं डेकोरेशन करायची आवड असेल तर आम्ही असे स्टँडही देतो, फोमही देतो। ते आता मुंबईत कसं पॉसिबल नसतात तर आपलं छोटा मग ते कव्हर करण्यासाठी हे एक लावू। गणपती बाप्पा मोरया। गणेशोत्सव अगदी जवळ आलेला आहे आणि अशामध्ये प्रत्येकजण आपल्या बाप्पाच्या तयारीसाठी काहीतरी खास वेगळं डेकोरेशन, वेगळी सजावट करण्याच्या तयारीमध्ये आहे। अशाच वेळी आपल्या एका मराठी तरुण उद्योजकांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे। मुंबई परेल भोईवाडा या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केलेला आहे। सजावटीसाठी, गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी मिळतात आणि याबद्दलच माहिती देण्यासाठी आज मी आलो आहे। मित्रहो, जर तुम्हाला गणपती उत्सवासाठी, गणपतीच्या सजावटीसाठी कोणत्याही वस्तू खरेदी करायच्या असतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। अक्षकला गंध, हाक तुमची साथ आमची, चर्चा व्हावी या सजावटीची। मित्रहो, यांचा ॲड्रेस आहे भोईवाड्याचा राजा कार्यालय, स्वराज्य बिल्डिंग 6 नंबर इमारतीच्या समोर, इंडियन कॅन्सर सोसायटी जवळ, परेल भोईवाडा, मुंबई। तर मित्रो, ही बघा, ही आहे स्वराज्य बिल्डिंग नंबर 6 आणि हा अशा प्रकारचा एरिया आहे सर्व। आणि हा बघा, इथेच हा व्यवसाय सुरू केलेला आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि सर्व माहिती जाणून घेऊया। तर मित्रहो, या ठिकाणी आता आपल्याबरोबर आहे ओमकार सावंत। तर ओमकारने अक्षकलागंध नावाने हा व्यवसाय सुरू केलेला आहे, ज्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या वस्तू मिळतात। तर ओमकार, हा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना तुला कशी काय सुचली? ॲक्च्युली आम्हाला 2 वर्ष झाले, हे दुसरंच वर्ष आहे। तर एकदा काय व्हायचं की आम्ही डेकोरेशन घ्यायला, आम्ही स्वतः पण डेकोरेशन करतो मंडळाचे वगैरे। तर तेव्हा काय होतं की आम्ही मार्केटला जायचो, पण तिकडचा अनुभव खूप म्हणजे वेगळा असायचा की गर्दी असायची, नीट ट्रीट नाही करायचे, बरोबर, आणि काही रिस्पॉन्स नसायचा त्यांचा। तर आम्हाला असं वाटलं की हे चुकीचं आहे, कारण की सगळ्यांच्या घरात गणपती बसतो म्हटल्यावर जरा त्यांना उत्सुकता असते। तर ते त्यांचे प्रश्नही तेवढे असतात की असं केलं तसं केलं। त्याच्यामुळे आम्ही विचार केला की ह्याच रेटमध्ये जर आपण आपल्या इथे चालू केलं, सगळ्याच गोष्टी एका ठिकाणी भेटल्या, एक रुपयापासून आपल्याकडे 400 ते 500 600 रुपयापर्यंत सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे आम्ही हा विचार केला की त्यांच्या लोकांच्या सोयीस्कर राहावं आणि प्रत्येकाचा गणपती हा चांगला सजावटीने चांगला दिसावा। हा, म्हणजे मार्केटमध्ये जी किंमत आहे तीच तुमच्या इकडे हो मिळते? हो हो, एकदम ओके। आणि त्याचप्रमाणे इथे आल्यानंतर व्यवस्थित इथे म्हणजे हवं तसं बघता आपण येतं, बघता येतं सर्व बघता गोष्टी। येतं। तर मित्रहो, जास्त उशीर न करता आपण आता या सर्व ज्या वस्तू आहेत तर त्यांची माहिती घेऊया। मित्रहो, या ठिकाणी आता आपल्याला ओमकारने सजावट केलेल्या 2 सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती दिसत आहेत। काही लोकांना अंदाज नसतो की आपली मूर्ती 1.5 फुटाचे 2 फुटाचे, तर हे डेकोरेशन कसं दिसेल, काय दिसेल। ओके, तर आपण सुट्टी फुलं देतो, पण लोकांना कल्पना नसते की कसं डेकोर करायचं, काय करायचं। त्याचं हे आम्ही सॅम्पल ठेवलं आणि हे विकायलाही ठेवलेत। ओके, म्हणजे हे असा जर हा सेट पाहिजे असेल तर तो सुद्धा खरेदी करू शकतो? हो हो हो, कारण की काही वेळेस काय होतं, लोकांची लगबग असते कामाची वगैरे वगैरे, त्यांच्यातून वेळ नाही मिळत। ओके, त्यामुळे आम्ही असं विचार केला की कोणाचा गणपती आपल्यामुळे हे नको, मग त्याच्यासाठी आम्ही सेट बनवून ठेवलेत की लोक रेडीमेड डेकोरेशन घेऊन जाऊ शकतात ज्यांच्याकडे वेळ नसतो। ओके, मग आता हा जसा तुम्ही सेट तयार करून ठेवलेला आहे, ओके, पण याच्यामध्ये काही वेगळं त्यांना हवे असेल तर? पाहिजे तसे तुम्ही कुठल्याही आर्टिफिशियल डेकोरेशनचे फोटोज घेऊन आला तर आम्ही तसं बनवून देऊ शकतो। इव्हन आम्ही हे पण ह्या गोष्टी आम्ही स्वतः बनवलेल्या आहेत, कुठून रेडीमेड आणलेल्या नाहीयेत। त्याच्यामुळे आम्ही बनवून देऊ शकतो तुम्हाला जसं पाहिजे तसं। आता हे जे डेकोरेशन तुम्ही केलं आहात तर त्याच्यामध्ये ह्या ज्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत ना, तर त्या सुद्धा खूप सुंदर वाटतात। तर एखाद्याला जर कोणा आवडली बाबा ही मूर्ती तर त्यांना पाहिजे असेल तर तुम्ही अरेंज करून हो हो, कारण की हे आमच्या मित्राचंच, आमचे बंधू आहेत, त्यांचा कारखाना आहे मोरी आर्ट्स म्हणून, बाजूलाच आहे आपल्या। तर त्यांच्याकडे आहेत असे खूप सारे हे, तर आपण त्यांच्याशी जाऊन इंट्रोड्यूस करून तुम्हाला पाहिजे ती मूर्ती करू शकता बुक। तर मित्र, आता आपण पाहत आहोत ते म्हणजे तोरणं। तर ओमकार, या तोरणांबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा। तोरण म्हणायला गेलं तर आपलं सर्वात
पहिलं घराच्या प्रवेशद्वारापासून आपल्याला इम्प्रेशन पडलं पाहिजे असे आपल्याकडे तोरण आहेत. हे तुम्ही बघू शकता, हा आमचा हॉट सेलिंग तोरण आहे. ओके, हा, जो बोलतो ना बघूनच प्रसन्न प्रसन्न होतंय. खरंच खूप छान वाटतंय. मित्र, ही आहेत ना तोरण, तुम्ही तुमच्या दरवाजावरती सुद्धा लावू शकता. त्याचप्रमाणे गणपती सजावटीसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहेत. आणि अजून एक गोष्ट की गणपतीच्या सजावटीसाठी वापरू शकता. त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचं डेकोरेशन झाल्यानंतर जर तुम्हाला दारावरती वगैरे लावायचं असेल, आरामात तरी सुद्धा वापरू शकतात. हे अशा गोष्टी आहेत की आपल्या 12 महिने चालतील आणि ह्यांना धुवून परत आपण यूज करू शकतो. बरोबर. इथे आहेत ना मित्र, पाहू शकतो तुम्ही किती साऱ्या डिझाईन आहेत त्या. ओके, 1 2 3 4 5 6 7. तर मित्र अशा प्रकारे अजून तिथे पण आहेत. हा, ओके ओके. इथे आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला हवे तेवढे डिझाईन पाहायला मिळतील. या आपण पुढे पाहूयात. पण ओंकार, यांची किंमत साधारण किती पर्यंत? आपल्याकडे 250 पासून सुरू आहे. 250 पासून सुरू. तर मित्र, हो, तोरण झालेत. तोरणानंतर आता इथे दिसतात ते म्हणजे आपल्याला हार, सो लटकन सुद्धा बोलू शकतो आपण. तर इथे आता हे साधारण किती प्रकारचे आपल्याला मिळतात आणि किती आपल्याकडे लटकन हा 100 रुपयापासून सुरू होऊन ते 500 रुपयापर्यंत आहेत. तर आता हे तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बारीक आणि सुंदर असं मिनिमल बोलता येईल आपल्याला. हे लावू शकतो. दुसरी हे गोकुळ लडी, जे तुम्हाला बघताच असं वाटेल की तिरुपतीचा काहीतरी हारासारखं दिसतंय. याच्यात व्हरायटी पण आहेत कलर्सचे. पाहिजे तसे तुम्हाला कलर चॉईस करू शकतात. हे प्रत्येक पेअर मध्ये येतात, जोडीमध्ये येतात. आणि हा मोगर आहे जो 4 ह्याच्या संकेत मिळतो. ओके. जर तुम्हाला एखाद्या घरामध्ये फंक्शन वगैरे असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही वापरू शकता. इथे पाहू शकतो आपण, हे बघा, ही वेल दिसते पानांची. तर हे सुद्धा आता ट्रेंडिंगचा विषय आहे. ह्याची 220 रुपयाला हे 12 लढ्या असतात ह्याच्यात. ओके. हा, आणि हे कुठेही यूज करू शकतो आपण. आजकाल तुम्ही बघत असाल ते एस्थेटिक करतात, ते मिररच्या बाजूलाही लढा सोडतात. मित्र पाहू शकता 3 व्हरायटी आहेत त्यामध्ये. हे 8 फूटचे साधारण. 8 फूट आहेत. हा हा. ओके ओके. तो मगाशी आपण दाखवलं जे लढ्या वगैरे आपण ठेवलेल्या, त्याचा हा फ्रेश माल इथे आम्ही पॅकिंग करून व्यवस्थित ठेवलेला आहे. ओके. आणि ह्याच्यापेक्षाही आपला माल आहे जो आम्ही एका स्टोरेज रूम मध्ये ठेवलाय. त्याचप्रमाणे मग अजून दुसरी गोष्ट की इथे आता आपल्याला फुलं दिसत आहेत. हो हो. ओके. तर ही काही सुटी फुलं आहेत काय? हो हो, ही सुट्टी फुलं आहेत. त्याचा हा प्रकार आहे. हे आम्ही सगळे डेमो लावून ठेवले. हे आहेत ना वेगवेगळ्या प्रकारची, जवळजवळ 20-25 फुलं आहेत वाटतं. हो हो हो. सो हे बघा, अशा प्रकारची फुलं आहेत. जर तुम्हाला यामधली जी आवडतील तर ती तुम्ही घेऊ शकता. हो. हे बघा, हे असे ही पानं वगैरे पण आहेत. हो हो, म्हणजे तुम्हाला जे म्हटलं ना आपण की 1 रुपयापासून आपल्याकडे सर्व सुरू आहेत, त्या गोष्टी इथूनच आहेत. ओके ओके. 1 रुपयाची कुठली गोष्ट मिळते? म्हणजे आपल्याकडे हा पान आहे. तर पान आपण हे सपोर्टला टाकू शकतो. कधी कधी काय होतं की तो पट्टा भरण्यासाठी फक्त फुलांचीच नाही गरज लागत, तर त्याला एक मागे सपोर्ट लागतो पानांचा वगैरे, किंवा जिप्सी बिप्सी सर्व कामिनी पट्टा वगैरे. फुलं लावली आणि त्याच्यामध्ये पानं असतील तर अजून तो जास्त दिसतो. फुल पण उठून दिसतो ना. इथे हे 50 ची पॅकिंग आहे प्रत्येक फुलाची. सो हे बघा, हा पण एक कलर छान आहे. हो. साधारण आपला भगवा आणि लाल रंग असं मिक्स आहे. तर छान वाटतं आणि 50 ची पॅकिंग येते. आणि समजा आपल्याला कोकणातून किंवा कुठेही कोल्हापूर, सांगली, सातारा कुठेही व्हिडिओ बघत असतील आपले, जर त्यांना जर आवडलं इथल्या, म्हणजे एखादी वस्तू आवडली तर ती सुद्धा तुम्ही पाठवू शकता. आणि त्याचप्रमाणे जर त्यांनी जर एखादा दुसरा कुठला फोटो पाठवला आणि ती जर अवेलेबल करून देऊ शकता का? हो हो, जर मार्केटमध्ये ते अवेलेबल असेल तर आपण नक्कीच करून देऊ. ओके ओके. तर मित्र, या ठिकाणी आता आहे हे मॅट. हे बघा, अशा प्रकारे याच्यामध्ये पण प्रकार येतात काय? हो, ह्याच्यात पण प्रकार येतात, पण आपण बेस्ट क्वालिटी आणली आहे. ओके. जी आपण 25 रुपये स्क्वेअर फीटनी विकतो. 25 रुपये स्क्वेअर फीट. हा हा. तर याचा आपण उपयोग कशा प्रकारे करू शकतो? आपला ह्याचा गणपतीच्या मागे बॅकग्राऊंड साठी होऊ शकतो. गणपतीच्या खाली आसनात जो आपण टेबल ठेवतो त्याच्यावरही यूज करू शकतो. तुम्हाला ही क्वालिटी पण कळेलच, जी मार्केटला क्वालिटी आहे त्याच्यापेक्षा तरी खूप बेटर आहे. बरोबर बरोबर. हो मित्र, हात लावल्यानंतरच आपल्याला समजतं की क्वालिटीमध्ये दम आहे. आणि हे साधारण किती मीटर पर्यंत वगैरे असं देऊ शकता तुम्ही? हे तुम्हाला पाहिजे तसं. आपला 4चा पन्ना असतो साईडने. तुम्हाला असं रुंद किती पाहिजे तेवढं आपण देऊ शकतो. इथे अजूनही हे याला चना मॅट आणि मिरची मॅट म्हणतात. ओके. हे आपल्याला बॅकग्राऊंडला यूज होतात. जसं तुम्ही बघतात की बॅकग्राऊंडला जे हिरवंगार करतात ते ह्याच्याने करतात, जर ते पीसेस मध्ये पाहिजे असतील तर. याच्यामध्ये पण आपण डेकोरेशन करण्यासाठी मग अजून ऑप्शन म्हणजे खूप ह्याच्यात फुलं पण लावू शकतो आरामात. बरोबर. बॅक साईडला मित्र आपण करू शकतो डेकोरेशन, आणखी फुलं वगैरे पण लावू शकतो. आणि ह्याची किंमत काय आहे? ह्याची आपली हे 90 रुपये. ओके. आणि ह्याची 150 रुपये. ओके. 90 रुपये आणि 150 रुपये. हा. आणि हा एक प्रोडक्ट सांगण्यासारखा आहे जो एकदम युजफुल आहे. म्हणजे म्हणायला गेल्यात तर फ्लेक्झिबल पण आहे, ठेवायलाही अडचण नाही, आणि पाहिजे तसं लांब करू शकतो.
ओके, आणि हे पण बॅकग्राऊंड साठी वगैरे हो छान हो हो वाटतंय. खूप गणपतीत जास्त वापरला जाणारा प्रोडक्ट आहे हा. बरोबर. काही लोकांना असं म्हणजे एकदम सुटसुटीत गोष्टी सुटसुटीत decoration असतो, करायचं हा. असेल, तर त्यांच्यासाठी पण हे छान कमी आहे. वेळेत बरोबर. हा छान काही decoration, काही हा. लोकांच्या म्हणजे घरामध्ये वगैरे तर माणसं जास्त हो, नसतात, हो, हो. कमी वेळेमध्ये त्यांना हा, करायचं असेल तर हो. त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. हा. मग याची किंमत काय आहे साधारण? ह्याची 400 रुपये आहे. तुम्ही एनी टाइम या, आपली हीच किंमत राहील 400 रुपये. मित्र हे बघा, हे अशा प्रकारे आता रेडीमेड डेकोरेशन आपण पाहू शकतो. किती सुंदर आहे ते. आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार येत आहेत. हे हो. आता ओंकारने त्यांच्या कल्पनेनुसार केलेले आहेत, पण हो. याच्यामध्ये अजून काही वेगळं पाहिजे असेल तरी सुद्धा करू हो देऊ हो शकता. सर्व सर्व जसे हे बघा, हे रिंग आहे, हे आर्च आहे, हा. हे स्क्वेअर आहे. ह्याला आम्ही अमरेला बोलतो. ओके. ओके, आणि हे आपलं मराठी नाव ठेवलं विहीर. विहीर. हा. अच्छा. म्हणजे त्याला थोडा शेप तसा दिला, त्यामुळे आम्ही ओके, त्याला ओके. तसं नाव ठेवलं. म्हणजे जर एखाद्याला हा अशा प्रकारे डेकोरेशन पाहिजे असेल, हा. म्हणजे जर समज बाहेरून कोणी ऑर्डर केला, हा हा मुंबईच्या बाहेरून, हा, तर हा. तुम्ही त्याला पाठवू शकता का? पाठवू शकतो. आणि जर त्यांना फक्त स्टँडही हवे असतील, जसे हे बघा, हे नुसते स्टँड आहेत. ओके. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या गणपतीचं स्वतःचं डेकोरेशन करायची आवड असेल, हा. तर आम्ही असे स्टँडही देतो, फोमही देतो, हा. सर्वच गोष्टी आम्ही सप्लाय करू, म्हणजे देतो. ओके. कुठे जर पाठवायचं असेल तर पाठवून देतो. ओके ओके. हे स्टँड बघायला गेलं ना तरी खूप ठिकाणी मिळत नाही. हो, हो. बरोबर. हो. मग एखाद्याला रिटेल मध्ये म्हणजे ह्याच्या होलसेल मध्ये वगैरे पाहिजे असेल तर तेही करून देतो आपण कमी किमतीत. ज्याला जर क्वांटिटी जास्त असेल तर आपण त्याला त्या ह्याच्यात किमतीत करून देऊ. ओके. तर किती सुंदर सुंदर प्रकारे हे डेकोरेशन केलेलं आहे. याला रेडीमेड डेकोरेशन बोलतात. तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार यामध्ये चेंज करून सुद्धा घेऊ शकता. ह्या वस्तू आहेत ना, याला काय बोलतात? बेल बोलतो आपण. हा, हा. ओके. तर हे अशा प्रकारे जे आहेत ना, ह्या सुट्ट्या पाहिजे असतील तरी सुद्धा तुम्ही तेही घेऊ शकता. सगळं मिळतात. जर तुम्हाला असं चेन लावून पाहिजे असेल तेही आपण करून देतो, जे कॅप्सूल बोलतो आम्ही. ओके. म्हणजे त्याने ह्या थोडं तुम्ही, अजून ह्या सेपरेट घेऊन येतात सेपरेट आणि असतात. हा, separate. सर्व गोष्टी सेपरेट असतात, ते आम्ही बनवतो. जसं हे बघा, इथे आता ह्याला बेलला हे लावले. ओके ओके. तर तुम्ही पाहू शकता मित्र, हे बघा आता ह्या बेलला आहेत ना, ही अशा प्रकारे ही माळा लावलेली आहे आणि ह्या ठिकाणी एक गोल्डन माळा आहे. ओके. तर तुम्हाला हवे तसे त्याप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता. तर काही वेळेस कसं होतं की ठेवायला जागा नसते. जसं तुम्ही हे बघू शकता की हा 2x4च्या ज्या टेबलवर बसत नाहीये, हा हा. तर काय त्याला फक्त बॅकग्राऊंडचा ऑप्शन असतो. त्यासाठी आम्ही हा ऑप्शन ठेवला, रिंग, आर्च आणि हास. ओके ओके. हा, जास्तीत जास्त आपल्याकडे 4 फुटापर्यंत आहे. ओके. आणि मगाशी एक तू ऑप्शन सांगितलं होतं, जर ही वस्तू एक कोण घेऊन गेला हा. आणि पुढच्या वर्षी तो परत घेऊन आला या हा हा, तर त्याच्या त्या पुढच्या वर्षीच्या जे गोष्टी असतील त्यात आपण डिस्काउंट करून देऊ. ओके ओके. फक्त रिंग वगैरे आहेत ना मित्र, जर तुम्ही यावर्षी इथून घेऊन गेलात आणि पुढच्या वर्षी तुम्हाला ही परत आणून द्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही परत आणून देऊ शकता. मग पुढच्या वेळी ज्यावेळी तुमचं डेकोरेशनचं दुसरं सामान खरेदी कराल ना, तर त्यावेळी ते त्यामध्ये डिस्काउंट करून देऊ आपण. ओके. तर तो सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. आणि आता इथे आपण पाहतो ह्या फुलांच्या माळा. ह्याची जरा कॉस्टिंग त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे. थोडी जास्त, ओके. हा, पण कसे जरा तुम्हाला तो फरकही जाणवेल ह्याच्या त्या लुकमध्ये आणि त्या लुकमध्ये. बरोबर. मित्रांनो तुम्ही पाहू शकता घरामध्ये किंवा गणपती बाप्पाच्या बॅक साईडला वगैरे जर तुम्ही हा माळा लावलात ना, तर खरोखर खूप सुंदर दिसते. इथे आता आपण जवळून पाहूया. हे बघा, या अशा प्रकारच्या माळा आहेत, खूप सुंदर सुंदर. इथे आपण मगाशी बघितलं तर फक्त मोगरा होता. आता या मोगरामध्ये ॲडव्हान्समध्ये केलेलं आहे तुम्ही. मोगरा, ही फुलं, त्या सर्व गोष्टी. हे बघा, खूप सुंदर सुंदर माळा आहेत. सो ही अशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे. या बारीक फुलांच्या माळा जर कोणाला पाहिजे असतील तरी त्यासुद्धा आपल्याला मिळतील. आणि हे गणपतीचं आवडतं जास्वंद. ओके. ह्याच्यात हे 3 कलर आहेत. ओके ओके. हा, आणि त्याचप्रमाणे इथे हे ह्या वेली आता थोड्याशा याच्या पण वेगळे प्रीमियम आहेत. हा, हे आहेत. प्रीमियम आहेत, पण हे बघायला बघ किती सुंदर सुंदर वाटतात. बरोबर. मगाशी फक्त वेली होत्या, आता त्याला ही फुलं दाखवलेली आहेत. वाटतं. हे 3 आहेत, 3 प्रकारचे आहेत. सुंदर सुंदर कलर आहेत. आणि यांची किंमत काय असेल साधारण? ह्याची 750 आहे. ओके. ओके, आणि ह्याची 750. ह्याच्यात हा ग्रासच आहे. ह्याच्यात फक्त 2च आहेत, एक व्हाईट आणि हा ग्रीन. म्हणजे नॅचरली जंगल थीम वगैरे दाखवतो आपण, त्यासाठी हा युजफुल आहे. आपण पाहिल्या त्यामध्ये या माळा आणि त्याचप्रमाणे इथे आता प्रीमियम आपल्याला तोरण सुद्धा पाहायला हा मिळतं. हा, हे बघा, याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी व्हरायटी आहे. हो रंगसंगती तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे ते. आणि ओंकार, हो, आता या तोरणांमध्ये जर एखाद्याला 10 तोरण पाहिजे असतील, 20 तेही तोरण आपण पाहिजे देऊ. असतील. फक्त त्याच्यासाठी आपल्याला थोडा टाइम द्यावा लागेल. ओके. तसं माल मागावा लागेल. जर एखादा माल नसेल तेवढा, हा. समजा या ह्याच्यातला फक्त आता 4 राहिलेत, कारण की आपल्याकडे जेवढे क्लायंट असतात की ते माल संपून जातो, तर थोडा आपल्याला टाइम द्यावा लागेल. तसं आम्ही अरेंज करून तुम्हाला म्हणजे पाठवू. जर एखाद्याला बुकिंग करायची असेल तर एक 4-5 दिवस अगोदर येस किंवा येस 5-6 येस, हो दिवस हो अगोदर हो ते हो call करू हो शकता. हो हो. दाखवायचं झालं तर ह्या गोष्टी आहेत जे आपण गणपतीला लटकन म्हणून जे आपण छताला आपण लावतो, हा, त्याला विस्तेरिया म्हणतात.
काय बोलतात? विस्तेरिया. विस्टेरिया. हां, हे आपण गणपतीचा ते टॉप असतो जे आपल्या गावी आपण हे बांधतो, त्याला काय म्हणतात? मंडपी. हा, मंडपी. ओके ओके. पण ते आता मुंबईत कसं पॉसिबल नसतात, तर आपलं छोटा, मग ते कव्हर करण्यासाठी हे एक लावू शकतो आपण. हो, ओके ओके ह्याच्यात 7-8 कलर असतात, त्यातला तुम्हाला पाहिजे तसा मिळेल. ओके ओके आणि हे 3 फुटांमध्ये लटकन आहेत. ओके. ह्या पण सुंदर आहेत. हो, हे बघा, मध्ये मध्ये जर मंडपीमध्ये जर तुम्हाला लावायचे असतील ना, तरी सुद्धा तुम्ही लावू शकता, किंवा साईडला जरी लावायचे असतील तरी सुद्धा ह्या सुंदर आहेत. त्या थोड्याशा वेगळ्या आहेत ना त्याच्यापेक्षा. आपण अगोदर त्याच्यापेक्षा. बघितल्या. या रेग्युलर मध्ये आहेत जरा. हो, रेग्युलर. ओके. तुम्हाला ह्या, आणि यांची किंमत काय आहे? यांची 100 रुपये 100 एक. रुपये एक. हां, म्हणजे ते जर थोडं प्रीमियम आहे, तर हे आपण बोलतो ना, कोण आपलं एक हे आहे ब्रीड वाक्य, की आपल्या इथे आलेला कोणत्याही व्यक्ती खाली हात जात नाही, ओके ओके. खुश होऊनच जातो. म्हणजे प्रत्येकाच्या बजेटनुसार आपण बजेटनुसार तुम्ही ठेवले. ठेवले. मित्र, आतापर्यंत आपण डेकोरेशनच्या विविध गोष्टी पाहिल्या, आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गणपती बाप्पासाठी कंठी. तर हे आपल्याकडे बजेट फ्रेंडली आहेत कंठे. या 3 प्रकारात येतात. ओके. आणि ह्या अशा आहेत की आपण वर्षभर बी वापरू शकतो. म्हणजे असंच नाही की आता मोस्ट ऑफ काय होतं की लोकांना दररोज जाणं, हार आणणं पॉसिबल नाही, तर एक गळ्यात असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपण हे आर्टिफिशियल कंठ्या ठेवलेले आहेत. आणि हे काही premium आहेत का त्याच्यानंतर हा, हे थोडे प्रीमियम आहेत यात. म्हणजे हा ट्रेंडिंग आहे खूप. म्हणजे आतापर्यंत आम्हाला तरी 10-12 ऑर्डर आलेत. अरे वाव, एक नंबर यार. हा, बघूनच सुंदर वाटतंय. म्हणजे हे तर तू व्हिडिओवर सांगते, लोकांनी जर समोरून अनुभवलं तर बरोबर. किती काय असेल. तो मित्र, हे या गोष्टी बघण्यासाठी आहेत ना, जर तुम्ही मुंबईमध्ये आलात तर इथे नक्की ओमकारच्या या व्यवसायाला भेट द्या. किती सुंदर सुंदर आहेत बघा. एक पाहिजे तुम्हाला आपण सॅम्पल दाखवू हा, sample शकतो. म्हणून ही गणपती बाप्पाची मूर्ती साधारण किती फुटची आहे? ही 1.5 फुटाची आहे. 1.5 फूट. ही बघा मित्र, किती सुंदर कंठी वाटते. याच्यामध्ये किती 3 कलर येतात का? नाही, ह्याच्यात 6 कलर आहेत टोटल, पण ते सध्या सेल झाल्यामुळे ओके ओके. 6 कोणकोणते आहेत? रेड आहे, आपला थोडा गुलाबी आहे. ओके ओके. आणि एक गुलाबी आहे, म्हणजे गुलाब बोलतो ना, प्रॉपर गुलाब तसा आहे. आणि गुलाबी कलरमध्ये पण वेगळा आहे. हा आम्ही एकच आणलाय, कारण की हा खूप चालेल आणि खूप छानच वाटतो बघा ना. म्हणजे ह्याच्यापेक्षा हॉट सेलिंग बोलू शकतो. हो, हॉट सेलिंग बोलू शकतो. ओके ओके. तर मित्र हो, आपण ओंकारच्या या अक्षकला गंध या व्यवसायाला भेट दिलेली आहे, आणि या ठिकाणी सर्व प्रकारच्या गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सजावटीच्या वस्तू उपलब्ध आहेत. मार्केटमध्ये ज्या किमतीमध्ये वस्तू मिळतात त्याच किमतीमध्ये तुम्हाला इथे वस्तू मिळतात. खरं तर म्हणायला गेलं तर आमचा हा 2राच वर्ष आहे, परंतु तुमचा जो प्रतिसाद आहे तो असाच राहिला तर आम्ही हे कायम चालू ठेवू. आणि तुम्हाला व्ह्यूअर्सला, म्हणजे ऋषभच्या व्ह्यूअर्सला स्पेशल ऑफर देईन की जर तुम्ही ऋषभच्या चॅनलचा या व्हिडिओ थ्रू आलात तर 5% आम्ही डिस्काउंट देऊ. अरे वा, तर धन्यवाद. तर मित्र, जर आपला व्हिडिओ बघून तुम्ही जर ओंकारला कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला 5% डिस्काउंट सुद्धा मिळेल. आणि मी तर म्हणेन मार्केट तर ठीक आहे, मार्केटची किंमत, पण मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये सुद्धा या ठिकाणी वस्तू आहेत. आणि ओंकार जर आता ऍडिशनल 5% आपल्याला डिस्काउंट सुद्धा देणार आहे. सो मित्र हो, ओंकार, छान वाटलं भेटून आणि खूप छान माहिती दिलीस, तर त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. तर त्याचप्रमाणे तुझ्या व्यवसायासाठी, पुढील व्यवसायासाठी खूप सारे शुभेच्छा. मित्र, जर डेकोरेशन करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. त्याचप्रमाणे ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता. तुम्हाला हव्या त्या गोष्टी ओंकारला फोटो पाठवू शकता. त्याप्रमाणे ओंकार त्याच्या सोयीनुसार आणि तुमच्या आवडीनुसार वस्तू उपलब्ध करून देईल. सो मित्र, भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.